विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेणं हा आयुष्यामधला सगळ्यात देखणा टप्पा. आणि अशा या देखण्या टप्प्यासाठी तुम्ही न केवळ नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र तर भारतभरामध्ये नावाजल्या गेलेल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाची निवड केली, ही गोष्ट खूप कौतुकाची आणि आनंदाची आहे. मी यशवंत महाविद्यालय नांदेड आणि मराठी विभागाच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यशवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या महाविद्यालयाचं ब्रीद माहीत झालं असेल. महाविद्यालयाचं ब्रीदवाक्य आहे, दुरितांचे तिमिर जावो. तुम्हाला ठाऊक आहे, संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानामधली ही ओळ आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. विश्वात्मक देवाजवळ अखिल विश्वातील प्राणी मात्रांसाठी चांगली कामना करणाऱ्या या ज्ञानेश्वरांच्या प्रार्थनेचा अंश आपल्या यशवंत महाविद्यालयाच्या या पर्यावरणामध्ये आहे. आणि अशा या महाविद्यालयाची तुम्ही निवड केली, याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू राहिलं असतं तर तुमची आणि माझी भेट थेट वर्गात झाली असती. परंतु कोविड-19च्या म्हणजेच कोरोना कहराच्या या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाईन माध्यमातून परस्परांना भेटत आहोत. एका अर्थानं ही व्हर्च्युअल व्हिजिट आहे. हरकत नाही, आपण या रूपात का असेना, परंतु आपला अभ्यासक्रम यशवंत पॅटर्न नुसार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी ऐच्छिक मराठी म्हणजेच ऑप्शनल मराठी या विषयाची निवड केलेली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मराठीचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? आजच्या तासामध्ये आपण याचं स्पष्टीकरण करणार आहोत. मराठीचा अभ्यास म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास आणि सोबत साहित्याचा अभ्यास. तुम्ही आता मराठी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी झालेले आहात. साहित्य ही आपल्या आयुष्यामधली अतिशय महत्वाची गोष्ट असते, परंतु दुर्दैवाने आपणाला त्याचं महत्व नीटपणानं कळालेलं नसतं. म्हणजे घरामध्ये आईची जशी जागा असते ना, तशीच माणसाच्या आयुष्यामध्ये साहित्याची एक खास जागा असते. पण घरात जसं आपण आईला गृहीत धरतो, त्याच पद्धतीनं आयुष्यामध्ये साहित्याला गृहीत धरत असतो. तुम्हाला नागराज मंजुळे माहिती असतील. सैराट, फॅन्ड्री या चित्रपटामुळे ते पॉप्युलर झालेच. त्या नागराज मंजुळे यांची उन्हाच्या कटाविरुद्ध या संग्रहामधली एक कविता खूप महत्वाची आहे. साहित्याचं मोल आणि महत्व सांगणारी कविता नेमकी अशी आहे, माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला. मी कशानेही उपसतच राहिलो असतो, हा अतोनात कोलाहल मनातला. माणसाच्या मनामध्ये दाटलेला जो कल्लोळ आहे, जो कोलाहल आहे, तो उपसून बाहेर काढण्यासाठी मदत करतं ते साहित्य. अरिस्टॉटलच्या मते साहित्य हे जीवनाचं कॅथर्सिस करतं. मनामधल्या नको त्या भावना, मनामधले नको ते विचार बाहेर काढण्यासाठी साहित्य हे महत्वाचा रिलीफ मोमेंट आपल्या आयुष्यामध्ये आणून देत असतं. म्हणूनच मित्रांनो, आफ्रिकेतल्या आदिवासींपासून ते अंदमान निकोबार मधल्या लहानशा भाषिक समूहापर्यंत समाज कोणताही असो, साक्षर अथवा निरक्षर, तो साहित्याशिवाय राहू शकत नाही. बघा, साहित्य नेमकं काय साध्य करत असतं हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी एक किस्सा सांगितलाय. हा किस्सा सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय महत्वाचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे, भारत आणि चीन यांच्या सीमेवरती सध्या तणावाचं वातावरण आहे. आणि या तणावाच्या वातावरणामध्ये चीनकडून प्रयत्न चालू आहेत भारतामधल्या त्या भागात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना आपल्याकडे ओढून घेण्याचे. हा किस्सा 1962 सालच्या चीनच्या आक्रमणाच्या काळातला आहे. काय घडलं होतं? आक्रमण काळात अरुणाचल प्रदेशातल्या स्थानिक माणसांची मने जिंकण्याचा प्रयत्न चीन आक्रमकांनी चालवला होता. तुम्ही आणि आम्ही एकमेकांसारखे दिसतो, आपल्यात किती साम्य आहे, आपण केवळ भौगोलिक दृष्ट्याच नव्हे
तर वांशिक आणि मानसिक दृष्ट्या देखील जवळचे आहोत, या पद्धतीचं पालुपद या चिनी लोकांनी आळवायला सुरुवात केली होती. वरवर पाहता त्यांची ही मांडणी आकर्षक आणि पटण्याजोगी होती, परंतु या सगळ्यांच्या आड आली अरुणाचल मधल्या लोकांमध्ये पिढ्यानुपिढ्या चालत आलेली गाणी आणि तिथे रुजलेल्या कहाण्या, त्यांच्या पूर्वजांवर केलेल्या अत्याचाराची गाणी आणि छळाच्या कहाण्या. इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात न नोंदवलेल्या या दर्दभऱ्या कहाण्या लोकसाहित्याने जतन करून ठेवल्या होत्या. म्हणून तर स्थानिक रहिवासी म्हणू शकले चिनी लोकांना, तुम्ही आमच्या पूर्वजांचा छळ केला आणि आता एकोप्याच्या गप्पा मारता काय? तात्पर्य काय आहे? तर अरुणाचल प्रदेशाला भारताचा अविभाज्य भाग राखण्यात केवळ भारत सरकारचा किंवा सैन्याचाच नाही, तर लोकसाहित्याचाही मोठा वाटा आहे. हिस्ट्री इज अबाउट पर्टिक्युलर्स अँड पोएट्री इज अबाउट जनरल्स, असं अरिस्टॉटल म्हणतो ते याच अर्थाने. म्हणूनच साहित्य तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं. मग ते वेद असतील अथवा उपनिषदे, रामायण असेल अथवा महाभारत, हे सगळे साहित्याचेच प्रकार आहेत. साहित्य म्हणून आपण यांचा अभ्यास करायला पाहिजे. आपण जेव्हा मराठी माणूस म्हणून विचार करायला लागतो, तेव्हा ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, सूत्रपाठ, गाथा, करुणाष्टके यांच्याशिवाय आपण मराठी माणूस असं स्वतःला संबोधू शकत नाहीत. तुम्ही कबूल करा अथवा नका करू, मराठी म्हणून ज्ञानबा तुकारामांचे जीन्स आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. आणि जर हे असतील तर आपण जेव्हा ऐच्छिक मराठीची निवड करतो आणि मराठी हा अभ्यासासाठीचा विषय म्हणून निवडतो, त्यावेळेस आपणाला साहित्याचा अभ्यास करायचा आहे, मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करणार आहात तुम्ही आणि का अभ्यास करणार आहात मराठीचा यावर्षी तुम्ही, यासाठी आपण समजून घेऊ. आपणाला या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला जी अभ्यास पत्रिका अर्थात पेपर विद्यापीठाने नियुक्त केलेला आहे, त्याचं नाव आहे आधुनिक मराठी वाङ्मय. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी अभ्यास मंडळाने BA प्रथम वर्षाच्या ऐच्छिक मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवडलेला पहिला पेपर आधुनिक मराठी कथा वाङ्मय. कशासाठी याचा अभ्यास करायचा आहे, त्याची उद्दिष्टे. उद्दिष्ट क्रमांक 1, कथा हा वाङ्मय प्रकार समजून घेणे. क्रमांक 2, मराठी कथा वाङ्मयाचे कालानुक्रमे स्वरूप समजून घेणे. क्रमांक 3, कथा वाङ्मयाच्या विविध प्रकारांची ओळख करून घेणे. क्रमांक 4, कथा वाङ्मयाची विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची म्हणजेच गोडी निर्माण करणे. ही महत्वाची 4 उद्दिष्टे हा पेपर अभ्यासण्यासाठी आपणाला विद्यापीठाने नियुक्त करून दिलेली आहेत. याची उपयोगिता काय असणार आहे, म्हणजे हा अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे. क्रमांक 1, कथा या वाङ्मय प्रकाराच्या विविध पोट प्रकारांची ओळख तुम्हाला होणार आहे. क्रमांक 2, तुमच्यामध्ये कथात्म दृष्टी म्हणजे कथा सांगण्याची, कथा समजून घेण्याची दृष्टी विकसित होणार आहे. क्रमांक 3, तुमच्या साहित्याच्या अभिरुचीच्या आकलनाच्या कक्षा ह्या विस्तारणार आहेत, त्या विस्तृत होणार आहेत. क्रमांक 4, भाषिक आणि वाङ्मयीन सौंदर्य दृष्टीचा विकास होणार आहे. म्हणजे भाषा समजून घेणं आणि भाषा वापरणं, वाङ्मय समजून घेणं आणि त्या वाङ्मयाचं प्रत्यक्ष लेखन करणं, याबद्दल तुमचा दृष्टिकोन जो आहे तो विकसित होणार आहे. आणि क्रमांक 5, मराठीच्या विविध बोलींचा परिचय. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या बोली बोलल्या जातात त्यांचाही परिचय तुम्हाला या अभ्यासाच्या निमित्तानं होणार आहे. या कथात्म साहित्यामध्ये 10 कथा आपणाला अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आलेल्या आहेत. या कथांची निवड करत असताना त्या जशा कालखंडाच्या दृष्टिकोनातून निवडलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं प्रदेशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा निवडलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या समाज गटामधून जे लेखक पुढे आलेले आहेत, त्या समाज गटाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथा याही रूपात आपण या अभ्यासक्रमाकडे बघू शकतो. मित्रांनो, 10 कथा आहेत. पहिली कथा आहे अतिथी देवो भव. अतिथी देवो भव याचे लेखक आहेत वामन चोरघडे. दुसरी कथा आहे मोत्याचे पीक. याचे लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर.
तिसऱ्या क्रमांकाची कथा आहे किडलेली माणसं. किडलेली माणसं अतिशय महत्वाची कथा आहे. याचे लेखक आहेत गंगाधर गाडगीळ. चौथ्या क्रमांकाची कथा आहे विलायती पीक. नीट ऐका, विलायती पीक, आणि याचे लेखक आहेत शंकर पाटील. पाचव्या क्रमांकाची कथा आहे वाळवण. वाळवण, आणि लेखक आहेत रा बोराडे, म्हणजे रावसाहेब रंगराव बोराडे. सहाव्या क्रमांकाची कथा आहे निर्वासित. निर्वासित असं या कथेचं नाव आहे. लेखक आहेत अविनाश डोळस. सातव्या क्रमांकाची कथा कुऱ्हाडीचे दांडे. कुऱ्हाडीचे दांडे, लेखक श्रीराम गुंदेकर. आठव्या क्रमांकाची कथा आहे वारसा. कथेचं शीर्षक वारसा, लेखिका आहेत सानिया. नवव्या क्रमांकाची कथा आहे शुद्ध बीजापोटी. तुम्हाला या कथेचं शीर्षक वाचल्याबरोबर संत तुकारामांच्या अभंगाची आठवण येईल. शीर्षक आहे शुद्ध बीजापोटी. लेखिका आहेत रेखा बैजल. दहाव्या आणि शेवटच्या क्रमांकाची कथा आहे बरकत. शीर्षक आहे बरकत, आणि याचे लेखक आहेत साहिल शेख. अशा 10 कथांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, अभ्यास असं म्हटलं की आपणाला वाटतं वाचायचं आहे, पाठ करायचं आहे, आणि नंतर पोपटासारखी उत्तरं द्यायची किंवा खरडेगाशी करून उत्तरं लिहायची. एवढ्यापुरता अभ्यासक्रम मर्यादित नसतो, कोणताही, कधीही. अभ्यास म्हणजे काय तर आनंदाची गोष्ट असते. अभ्यास परीक्षेसाठी नाही करायचा. परीक्षा ही महत्वाची आहेच, पण ती इतकी महत्वाची नाही जितका महत्वाचा असतो आनंद. आणि म्हणून विशेषत्वाने भाषेचा आणि साहित्याचा अभ्यास आपण आनंदासाठी करायचा असतो. आपलं जगणं, आपलं आयुष्य, आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी करायचं असतो. म्हणजे सूर्याची किरणं जेव्हा एका कळीवरती पडतात तेव्हा त्या कळीचं बघता बघता फुलामध्ये रूपांतर होतं. साहित्याची किरणं आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण सुद्धा असंच फुलून आलं पाहिजे, आपण सुद्धा असंच उमलून आलं पाहिजे. म्हणून यावर्षी तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो परीक्षेसाठी करायचा आहे असं मनात ठेवू नका. तो आनंदासाठी करायचा आहे, तो फुलण्यासाठी करायचा आहे, तो जगणं समृद्ध करण्यासाठी करायचा आहे. आणि या जगणं समृद्ध करण्याच्या प्रवासामध्ये मी तुमचा सोबती असणार आहे, मी तुमचा सहप्रवासी असणार आहे. आपण परस्परांच्या सहकार्याने आपला हा जो जीवन प्रवास आहे तो अधिक संपन्न करूयात, अधिक समृद्ध करूयात पुढच्या येणाऱ्या अनेक तासिकांमध्ये. पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. यशवंत महाविद्यालय नांदेड आणि यशवंत महाविद्यालय नांदेडचा उपक्रमशील असलेला हा मराठी विभाग तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे.